नमस्कार. महाराष्ट्र आर-टी प्रवेशामध्ये आपल्याला आत्तापर्यंत प्रवेश घेण्यासाठी भरपूर अडचणी येत होत्या. याच्यामध्ये 1 किलोमीटरची जी अट होती, त्या अटीमुळं तर शाळासुद्धा आपल्याला मिळत नव्हत्या. आता ही 1 किलोमीटरची अट जी आहे, ती रद्द करण्यात आलेली आहे आणि अर्ज दुरुस्ती करण्यासाठी तुम्हाला मुदतवाढसुद्धा देण्यात आलेली आहे. 25 मार्च 2026 पर्यंत तुम्ही हे अर्ज दुरुस्त करू शकता. हे अर्ज कसे दुरुस्त करायचे हे आपण पाहणार आहोत. नमस्कार, मी अनिल आणि तुम्ही पाहता ई-माहिती. आर-टीच्या पोर्टलला लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तुमचं युजर लॉग इनमध्ये यायचं आहे. तिथे युजर आय डी पासवर्ड टाकायचा आहे. कॅप्चा जो दिला आहे तो व्यवस्थितरित्या त्यामध्ये एंटर करायचा आहे. कॅप्चा टाकून लॉग इन या बटनाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्ही जो अर्ज भरला होता तो अर्ज तिथे दिसेल. तुम्ही ॲप्लिकेशन डॉक्युमेंटमध्ये काही चेंजेस करायचे असतील तर इथं करू शकता. पण त्या अगोदर तुम्हाला खाली एक ऑप्शन दिसतं अनकन्फर्म माय ॲप्लिकेशन. 2 वेळा हे तुम्ही करू शकणार आहात. त्याच्यामध्ये तुम्हाला अनकन्फर्म करायचं, क्लिक हेअरला तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथं नोटीस येते युजिंग दिस ऑप्शन फॉर्म विल बी अनकन्फर्म डायरेक्टली आफ्टर डुईंग चेंजेस द फॉर्म काइंडली कन्फर्म युअर ॲप्लिकेशन. तरच ते लॉटरीसाठी कन्सिडर केल्या जाईल असं म्हणतात. जर तुम्हाला ओके करायचं आहे, ओके या बटनाला तुम्ही क्लिक केल्यानंतर तिथे तुमचा फॉर्म अनकन्फर्म सक्सेसफुली होणार आहे. अनकन्फर्म झाल्यानंतर तुम्हाला पाहिजे ते चेंजेस तुम्ही या ठिकाणी करू शकणार आहात. तुम्हाला पत्ता जर बदलायचा असेल ते पण बदलू शकता. स्कूल सिलेक्शन करायचं असेल तर विदिन 1 किलोमीटर, विदिन 1 to 3 किलोमीटर करू शकता. इथं 1 किलोमीटरमध्ये ज्या दिसणाऱ्या शाळा आहेत त्या आपण सिलेक्ट केल्यात. त्याच्यानंतर 1 to 3 किलोमीटरचं जे ऑप्शन आहे त्या ऑप्शनमधील शाळासुद्धा तुम्हाला पाहिजे त्या तुम्ही सिलेक्ट या ठिकाणी करू शकणार आहात. फक्त त्या बॉक्सला तुम्हाला टिक करायचं आहे. जर शाळा नको असेल तर त्या ठिकाणी तुम्ही टिक करू नका. त्यानंतर सेव्ह या बटनाला तुम्हाला क्लिक करायचं आहे. पण ग्रेटर दॅन 3 किलोमीटरचा ऑप्शन तुम्हाला बघायचा असेल तर तुमचा जिल्हा, तालुका आणि ज्या शाळा आहेत त्या शाळा तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला सेव्ह या बटनाला क्लिक करायचं आहे. इथं सेव्ह तुम्ही केल्यानंतर तुमची जी माहिती आहे सगळी सेव्ह झालेली आहे. परंतु तुम्हाला हा फॉर्म कन्फर्म करायचा आहे. कन्फर्म केल्याशिवाय तुम्ही लॉटरीसाठी पात्र राहणार नाही. चाइल्डची इन्फॉर्मेशन काही चेंज करायची असेल ते पण करू शकता. ॲप्लिकेशनमध्ये इतर काय बदल करायचे असेल तर हे सुद्धा तुम्ही या ठिकाणी करून सेव्ह या बटनाला तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथं इन्फॉर्मेशन सेव्ह झाली आहे. ॲप्लिकेशन सेव्ह सक्सेसफुली सांगते आहे. त्यानंतर तुम्हाला यायचं फॉर्म सबमिशन या शेवटच्या स्टेपला. इथं आलात की तुम्हाला या सगळ्या डिटेल्स दिसतील. तुम्ही निवडलेल्या सगळ्या शाळा दिसतील. त्यानंतर तुम्हाला आर-टी 25% प्रवेशात त्याचे जे टर्म कंडिशन त्याच्या एक बॉक्सला टिक करायचं आणि कन्फर्म सबमिट ॲप्लिकेशनला क्लिक करायचं आहे. ॲप्लिकेशन इथं कन्फर्म होणार आहे आणि वरसुद्धा तुम्हाला कन्फर्म ॲप्लिकेशन जे आहे ते दिसणार आहे. त्यानंतर परत एकदा तुम्ही यामध्ये चेंजेस करू शकता, पण चेंजेस करायची गरज पडणार नाही. तर मित्रांनो, ही माहिती, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा. काय अडचण असेल तर ते पण कमेंट करा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बटनसुद्धा ऑन करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात अगोदर मिळत जातील. धन्यवाद.